नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आहे फ्रायडे। आजची आपली रेसिपी आहे चिकन पॉपकॉर्न। चिकन पॉपकॉर्नसाठी इथे आपण बोनलेस चिकन 1 किलो घेतलेले आहे। सर्वप्रथम हे स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण हे तुकड्यांना मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी लिंबाचा रस यामध्ये स्क्वीज केला आहे। अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि 1 चमचा व्हिनेगर टाकलेला आहे। एक चिकन मसाला आहे अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर आहे। ही काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। त्यामध्ये त्याचा कलर चांगला येण्यासाठी ही मिरची पावडर वापरलेली आहे। अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व जे आहे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चिकनला हे तिखट मीठ व्यवस्थित लागलेलं आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये 1 कप कॉर्नफ्लॉवर आणि 1 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये मिरची पावडर 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून छानपैकी हे मिक्स करायचं आहे। त्याचं मिश्रण तयार करायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याच्या गाठी न होता आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे। जास्त पाणी नाही घालायचं आहे। प्रथम थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आहे। याप्रमाणे आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। असं सरसरीत पाहिजे। आता मॅरिनेट केलेले चिकन घ्यायचं आहे। ते एक एक तुकडा घेऊन आपण मिश्रणात बुडवून घ्यायचं आहे। इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं। त्यामध्ये हे सर्व तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहे, डीप फ्राय करायचे आहे। या पद्धतीने आपण हे सर्व तुकडे जे आहे ते तळून घ्यायचे आहे। सर्व चिकन आपल्याला या पद्धतीने डीप फ्राय करून घ्यायचं आहे। फ्रायडे दिवशी ही फ्राईड डिश आपल्याला कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि जर माझी ही तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुमच्या काही सूचनाही असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। तुम्ही हे चिली सॉस बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता। आता हे आपले सर्व चिकनचे पीसेस तळून झालेले आहेत। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील।